नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार दिला जातो। या पुरस्कार वितरण समारंभ आज 17 जून 2024 रोजी पुण्यातील SM जोशी भवनमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। या पुरस्कार वितरण समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत। स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन, मी सचिन जोशी अध्यक्ष। संस्थेचं यावर्षी पुरस्काराचं 27वं वर्ष आहे। संस्थेला एकूण 64 वर्ष झालेली आहेत। पुरस्काराचं हे 27वं वर्ष आहे। यावर्षी आपला व्यापारभूषण पुरस्कार आहे, तो कोहिनूर ग्रुपचे श्री कृष्णकुमारजी गोयल यांना आपण प्रदान करणार आहोत। तो आमचा असोसिएशनचा मुख्य पुरस्कार आहे। त्याचबरोबर उत्कृष्ट दुकान पुरस्कार खडकीचे DR गांधी अँड कंपनी यांचे हेमराज गांधी आणि सचिन गांधी यांना देण्यात येणार आहे। उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार कल्पेश ट्रेडर्स बुधवारपेठ ते श्री तुषार राजेश बाबूलाल शहा आणि कल्पेश बाबूलाल शहा यांना देण्यात येणार आहे। फिनिश पुरस्कार मिसर्स निकिता तुळशीबाग त्याच्याशी दुर्गेश नवले यांना तो प्रदान करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार जो आहे तो सौ केतकी रामचंद्र सामक मेसर्स स्ट्रीट स्टाईल पुणे यांना देण्यात येणार आहे। त्याचबरोबर 5वा पुरस्कार जो आमचा असतो तो डॉक्टर धनंजय गोरे व सौ साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार म्हणून आहे। तो यावर्षी सौ गीता मकरंद ओक सिंहगडरोडला या मॅडम राहिला आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनच्या या पुरस्कार वितरण समारंभात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी हजर राहू। ओम गणानां गणपतिं हवामहे कविं कवीनां उपमश्रवस्तमान् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आरक्षणवन्नोतिभिस्सेदसादनाम् ओम प्रणो। आपल्या संस्थेचे 64वे वर्ष आहे। सतत 64 वर्ष कार्यरत असलेल्या आपल्या संस्थेची माननीय पंकज शेठ कोठारी, दादा साठे, जानूबाई शहा, माननीय खंडेरावजी काकडे, माननीय बन्सीलालजी सुरपुरिया, माननीय सहाबाई मेहता यांनी या संस्थेची मूर्तवेढ रोवली। पुढे कांतीबाई शहा, विजयराव काकडे, अंकुश काकडे, मदन शेठ बलदोटा, राजमोहन ओसवाल। आज या ठिकाणी थोडंसं साम्य आहे की आज ज्यांना पुरस्कार देणार आहोत ते गरवारी कॉलेजचे विद्यार्थी आहेत। ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे ते गरवारी कॉलेजचे विद्यार्थी। तुमच्या समोर जो बोलतोय तोही गरवारी कॉलेजचा विद्यार्थी। आता तिघांमध्ये फार मोठा फरक आहे। प्रकाश राजकीय दृष्ट्या फार मोठ्या पदावरती गेलाय। कृष्णकुमार उद्योग व्यवसायामध्ये फार मोठा उद्योगपती झालाय। मी मात्र तुमच्यासारखा सामान्य व्यापारी आहे, त्या ठिकाणीच राहिलोय। हा फरक तुम्हाला मान्य करावा लागेल। प्रकाश आणि आम्ही खरं म्हटलं तर नव्या पेठेमध्ये गल्लीमध्ये एकत्र राहत होतो। म्हणजे आपण या ठिकाणून असं थोडं गांधी चौकातून पुढे गेलं की डावीकडे आता जी एक नवीन इमारत झाली जिथे शिक्षण संस्था झाल्या आहेत त्या ठिकाणी प्रकाशचं कुटुंब राहत होतं। म्हणजे वडील राहत होते। वडील केशवराव जावडेकर हिंदू महासभेचे कट्टर कार्यकर्ते। मी तसं म्हणलं तर नवी पेठ परिसर हा बहुजन समाजाचा परिसर, काँग्रेसचा वर्चस्व असलेला परिसर। आणि जसं शनिवार नारायण पेठेमध्ये काँग्रेस वाळवंटात असते तसं नव्या पेठेमध्ये जावडेकर वाळवंटात काम करतात असं असायचं। पण त्यांनी कधी आपली ध्येय धोरणं किंवा पक्षाचं काम कधी सोडलं नाही।
मोहन कुडचे यांना स्टेजवर आमंत्रित करतो. आपला व्यवसाय कसा होईल. परंतु दुर्गेश नवले आणि इथं आपण जे बघतोय ना, या सगळ्यांच्या ग्राहकाभिमुख आणि आपलेपणानं जे ओम योम वस्त्राणि वसाव साथे युवोरक्षिरामन्दवो सर्गाः अवातिरथमद्रुवकानि विश्ववारुतेन मित्रावरुणा सचेथे. कृष्ण कुमार गोयल यांना आपण आज व्यापार भूषण पुरस्कार देणार आहोत. सर्वप्रथम व्यापारी एकता दिनानिमित्त या ठिकाणी या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं हे अत्यंत आनंदाची बाब अशी मला वाटतं. आजच्या कार्यक्रमात व्यापारी मित्र असणारे देशाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर खास उपस्थित आहेत. त्यांना फोन केला मी की तुम्हाला यावं लागेल. खरं म्हणजे त्यांना दुसरा कार्यक्रम होता, पण ते आले म्हणजे हा कार्यक्रमाचा दुग्ध शर्करा योग्य असं मला वाटतं. आज या कार्यक्रमात व्यापार भूषण पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आलं, याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. मी आपल्याला खास सांगू शकतो की महिलांसाठी दुकानं असावी, त्यांच्या नावावरच आपण द्यावी, अशा पद्धतीचा 20 वर्षापूर्वी उपक्रम केला
आणि आज वर्ल्ड ऑफ नगर विश्व आईचं या नावाने आकुर्डीला 350 दुकानं आहे. ती दुकानं मी 3 लाख 3.5 लाख 4 लाखाला विकली होती. त्या दुकानाची व्हॅल्यू 40 लाख 50 लाख आहे. महिलांसाठी फक्त महिलांसाठी दुकान आहे. एखाद्या कार्यक्रमाला आपण एक अपेक्षा ठेवतो की बा असा असेल असा होईल, पण इतकी सुंदर मैफल जमेल असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आज आपण कृष्णकुमार गोयल यांना दिला. त्यांनी जेवढी खून पक्की होती की जिथून रूळ जातो त्याच्या आधीच शेवटचं दुकान, आणि त्यामुळे तिथे आम्ही जायचो. तर खूप असंच चालायचं, म्हणजे सगळेजण एकमेकांकडे सायकलीनेच जायचं, दुसरं काही नव्हतं वाहन. त्यामुळे सायकलीने जायचं, लांब लांब जायचं. पण कॉलेजमध्ये सुद्धा आम्हाला जरी ज्युनियर होते तरी सुद्धा सगळे आम्ही एकत्र विद्यार्थी परिषद म्हणून काम करायचो. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 50-100 वर्षापासून आमची DR गांधी ही फॉर्म खडकी भागात, खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये अनेक वर्षापासून किराणा, डेअरी आयटम्स आणि बाकी इतर सगळ्या वस्तूंचा व्यवसाय करतो. आणि त्यात अनेक दिवसापासूनच उत्तरोत्तर प्रगती होत आहे. माझे वडील हिमराजी गांधी, त्यानंतर माझे ज्येष्ठ बंधू सुरेश गांधी, प्रमोद गांधी, त्यानंतर आता आमचा सचिन गांधी, मी स्वतः ह्या बिझनेसमध्ये आहोत. आणि वाडवडिलांनी जे आम्हाला सचोटी, सच्चाई आणि कामाचं जे कष्ट आणि येणारा ग्राहक आणि त्यानंतर त्याला आपण जी सेवा देतो, विश्वासाने आपल्याकडे येतो, त्याला विश्वासाने आम्ही सेवा देतो, ह्याचंच हे आज आम्हाला मिळालेलं एक खरोखर एक पारितोषिक आहे. त्याचा मी खरोखर मनस्वी आनंदाने स्वीकार करतो. नमस्कार, माझं नाव केतकी सामक. माझ्या ब्रँडचं नाव आहे सिल्क स्टोरीज बाय केतकी. इथे मुख्यतः मी पैठणी कुर्तीज बनवते, त्याचप्रमाणे कॉटन, एथनिक सगळ्या प्रकारच्या कुर्तीज, ड्रेसेस माझ्याकडे असतात. जर फॅशन स्टुडिओ कस्टमाइज पण आपण करतो. हा पुरस्कार आज मला मिळाला आहे, खूप मला आनंद होतो आहे. खरं तर या सगळ्या स्टेशनरी कटलरीच्या लोकांना मी माझ्या वडिलांमुळे लहानपणापासूनच बघत आले आणि त्यांच्याचमुळे मला व्यवसायात उतरायची काय म्हणतात, त्यांच्याचमुळे मी खरं तर उतरली, त्यांची प्रेरणा मिळाली. त्यामुळे मी या स्टेशनरी कटलरीच्या सर्व सभासदांना धन्यवाद करते. आज या ठिकाणी स्टेशनरी कटलरी असोसिएशन तर्फे व्यापारी भूषण पुरस्कार म्हणून मला या ठिकाणी गौरवण्यात आलं. मी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि हा पुरस्कार मी विनम्रपणे स्वीकारतो. कोहिनूर ग्रुपमधले माझे 650 जे कर्मचारी आहेत त्यांचे अथक प्रयत्न आणि आमचे सर्व ड्रायव्हर आणि सर्व काम करणारी सर्व व्यक्ती यांना मी ह्या पुरस्कार अर्पण करतो. आणि खरोखर या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळालेली आहे. अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळाले. ज्या व्यवसायापासून मी मोठा झालो की किराणा मालाचं दुकान, स्टेशनरी कटलरी आणि त्या संघटनेने आज जो पुरस्कार दिला तो माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे. मी तर नेहमी लोकांना म्हणतो, सचोटी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि प्रामाणिकपणे जर आपण वागलो तर तुम्हाला प्रगती अवघड नाही आहे. आपण जसा विचार करतो तसं घडत असतं. आपण पॉझिटिव्ह विचार करा, कष्ट करण्याची तयारी ठेवा. अपार कष्ट केल्यानंतर यश हे नक्की मिळतं. नशिबाला दोष दे बसू नका. नशीब पालटण्याचं काम आपलं असतं. माझी सुरुवात तशी शून्यापासून सुरू झालेली आहे. पण आज मला वाटतं दिवसात 12 ते 16 तास काम करणं हा त्यामागचा एक फार मोठा हेतू होता आणि तो सफल झाल्याचं असं वाटतं. पुन्हा एकदा मी स्टेशनरी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, खास करून सूर्यकांतजी पाठक, सचिन जोशी, दिलीपजी कुंभोजकर आणि सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आज स्टेशनरी कटलरी व्यापारी असोसिएशनने व्यापार भूषण पुरस्कार कृष्णकुमार गोयल यांना दिला आणि बाकी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे व्यापारी यांना सुद्धा त्यांच्या सेवेचा पुरस्कार दिला. किरकोळ व्यापारी हा समाजाचा कणा आहे आणि त्यांना कधीही मरण येणार नाही. उलट त्यांना विस्ताराची फार मोठी संधी आहे, ती त्यांनी साधावी असंच माझं आवाहन.
मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.